आमच्यावर अन्याय व्हायला तुम्ही बघत असताना जर तुम्ही माझ्या घ्यायला असं तर काय नाही सोडून द्यायचं. एसपींना बोललो ना, एसपी साहेबांना सांगितलं आम्ही ते. गरजच नाही ना या तरुणांना इथे येऊन व्हिडिओ वगैरे करण्याची. त्यांचं यायचंच काम नाही तर त्यांचं काय संबंध येते. आणि पोलीस प्रोटेक्शन दिसतं आम्हाला उपकाराला पोलीस प्रोटेक्शन केलं आमचं काय फायदा आहे. आम्ही 8 दिवस घरी पडतो आमच्याच कार्यकर्त्यावर दबाव आमच्याच कार्यकर्त्यावर आणले. पोलीस प्रशासनाला जर होत नसेल इथून पूर्ण उचलायचे तुम्हाला जिथं थांबायचे थांबा. आम्ही समर्थ आहोत. आमचे कार्यकर्ते समर्थ काय व्हायचं होईल आमचं. आम्ही सगळ्या गोष्टीसाठी तयार आहोत. आणि जरांगेच्या माणसाला जरी खरंच लढायचं असेल तर पाठीमागून वार करण्यापेक्षा समोर नेऊन करा म्हणा. आम्ही झोपीत असताना येऊन जर हल्ला करण्याचा प्रयत्न असेल संध्याकाळी आम्ही झोपल्यावर 1 वाजता त्याच्या झपरीत जमा असेल तर त्याला स्वतः येई म्हणा. नाही तर मग मी जातो तिथं त्या जरांगेच्या आंदोलनात. फक्त तुम्ही अडवू नका. माणसं येते इथपर्यंत माणसं येते तुम्ही करता काय आम्हाला हेच कळा ना. कोणी खुर्चीवर आपले मोबाईल बघत बसतात तिकडं कोणी बसतं इकडं कोणी बसतं. आणि आमच्या माणसाने पकडलं की मग आपले त्याला हाणून देत नाही. लगेच जरा जाऊ द्या राहू द्या. आमच्याच माणसाला दमदाटी करतात. तुम्ही तिकडे जा तुम्ही इकडे जा. पहिल्याच दिवशी साहेबांचं कोणते साहेब बोलवा माझ्याकडे. बोलवा साहेबांना माझ्याकडे मी बोलतो त्याला. म्हणजे तुम्ही आमच्यावर जाणीवपूर्वक दबाव टाकायले काय. साहेब तुझा व्हिडिओ